फिफा वर्ल्ड कप मध्ये भारत का नाही मित्रा? मला बी वाटतंय ना, ॲज अ महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मान खटावचा मेसी असावा, जरेगावचा जिनेदिन जिदान असावा, डिक्सलचा दिलबर ड्रॉग्बा असावा. आला ग बाई आला ग बाई आला ग, आला 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 मेसी रोनाल्डोचा सीजन, आला बाई मेसी रोनाल्डोचा सीजन. आपल्याला तेवढंच माहिती आहे ना आयुष्यात, मेसी रोनाल्डोचा सीझन आलेला आहे म्हणजेच काय आलेला आहे, फिफा वर्ल्ड कप आलेला आहे. तीच आजचा नवीन विषय. आणि माझं एकच म्हणणं आहे की भारत कधी खेळणार फिफा वर्ल्ड कप मध्ये? कधी खेळणार भारत? कधी सर? कधी? मलाच प्रश्न कस काय विचारतो रे? तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला ना फीस दिली नाही म्हणून येलो कार्ड दिलं पाहिजे, येलो कार्ड. सर येल्लो कार्ड तुम्ही येल्लो राशन कार्ड देऊ शकता काय मला? माझा घोळ झालाय हो सर, जरा ते हरवलंय मी. हाड हाड हे दर्जा आहे विनोदाचा तुझ्या? जोशी सरांच्या विद्यार्थ्याचा ही दर्जा आहे? फिफा वर्ल्ड कप आलेला आहे आणि भारत 141व्या स्थानावर आहे. तुला माहितीये का त्याच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये कोण क्वालिफाय झाले? कोण सर? त्या देशामध्ये सगळ्यात जास्त गरिबी आहे, सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आहे आणि तो देश कोकेन विकतोय. कोकेन सर? निर्व्यसनी वा माझ्यासारखे पूर्ण निर्व्यसनी. कोकेन? कोण म्हणलं कोकेन? कोकेन नाही मित्रा, काँगो. काँगो का कांगो हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. सबस्क्राईब दाबा, कमेंट केल्या. काँगो ही देश इथिओपिया, जॉर्डन, इजिप्त अशा देशांना हरवून आता सध्या वर्ल्ड कप मध्ये पोहोचलाय. तुम्हाला त्या देशाकडून एक पिवळा शर्ट ग्रीन पॅन्ट घातलेला माणूस असा दिसेल. सर कोण आहे तो? काय नाही, त्याचा काहीच विषय नाही. त्याला जायचं, टाळी द्यायची, कैसे बच्ची म्हणायचं, निघून जायचं भाई. तो मोठा विषय. पण फिफा वर्ल्ड कप मध्ये भारत का नाही मित्रा? मला बी वाटतंय ना, ॲज अ महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मान खटावचा मेसी असावा, जरेगावचा जिनेदिन जिदान असावा, डिक्सलचा दिलबर ड्रॉग्बा असावा. जास्त झालं का रे? पण यंदा मेसी आणि रोनाल्डो एकदम खेळणार आहे ती मित्रा. किती मोठं प्रलोभन आहे मित्रा. आणि माणसं नेहमी प्रलोभनाला बळी पडतात. जसं तुम्ही दिलेल्या प्रलोभनाला मी बळी पडलेलो आहे की सर क्लासेस सुरू करा, आम्ही फीस देऊ तुमची आणि त्याच्यानंतर तुमची उन्नती होईल. किती बेकार आहे रे हे. तसंच प्रलोभन आमच्या टीमला राहावं की चांगलं काहीतरी व्हिडिओ करतायत ही लोक आणि त्यांना सबस्क्रिप्शनचं प्रलोभन तुम्ही देऊ शकता मित्रांनो. ह्यांना वाटतंय की ह्या युट्यूब मधून काहीतरी होईल असं, यांच्या अशा पल्लवीत राहावा म्हणून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आम्हाला. सर कोण पल्लवी? अरे माणूस आहे का काय तू बेटा? कशात बी एवढं तुला गर्लफ्रेंड आहे का त्याच्या? नाही सर. हो. मागच्या वेळेस काय झालं होतं, मेसीनं वर्ल्ड कप जिंकला. बॅक टू बॅक मेसी जिंकू शकत नाही म्हणून ह्यावेळेस बहुतेक रोनाल्डो जिंकणार असं वाटतंय. गेलेल्या वर्षी मेसीच्या रील कमी होत्या, रोनाल्डोच्या रील जास्त होत्या. आपण 2023चा वर्ल्ड कप कशामुळे हारलो होतो? रील जास्त होते आपल्या म्हणून हारलो होतो. माझी थिअरी आहे. सर तुम्ही ऑक्टोपस आहे काय? मेसीच्या पोराच्या कधी रील बघितल्या का तू? नाही ना. रोनाल्डोच्या पोराचं किती कुठतरी सोशल मीडियावरच आहे बाबा. त्याला ती धरतय, तिकडे नेतय, उपटीतय, आपटीतय, पिळीतय, जिम मध्ये ठेवीतय, काहीतरी करतय. ऍक्टर चांगला आहे रोनाल्डो. आफ्रिकन देशानं जिंकावा हा वर्ल्ड कप. का सर? कुठवर आफ्रिकन देशाने व्हिडिओज मध्ये काम कर? फिफा वर्ल्ड कप कधीतरी भारताने खेळावा. कारण फिफा वर्ल्ड कप जसा विदेशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतो तसं भारतीय फुटबॉल ही बागायतदार माणसांमुळे चालतो. कोलकात्यामध्ये 1889 साली एक बागायतदार माणूस होता. त्या बागायतदार माणसानं आपली शेती, पानभरती सगळी शेती, त्याच नुसतं स्फटिकासारखं पाणी असणारी शेती आपल्या कोलकात्याच्या फुटबॉल क्लब साठी पैसे दिले, मरणाचे असे वंजळीनं कोण मोहरा उधळल्या अशा टाकून दिल्या आणि मोहन बागान नावाचा फुटबॉल क्लब त्यानं स्थापन केला. शेतकऱ्याची जेव्हा रोब आहे ती केस 1940ला आपल्या कोल्हापूरच्या क्लबची स्थापना झाली. राजाराम महाराजांनी केले. मोठे आशा आहे बाई. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कोणी खेळूच दिलेलं नाही आतापर्यंत. कारण आता मैदान नाही. मैदान पार्किंगला भाड्यानं दिली. सोसायटीच्या खाली पार्किंग होती, तिथून आपल्याला हाकलून लावलं शेजारच्या काकून. रस्त्यावर गेला, रस्त्यावर खेळणं सेफ नाही. बरं आता ही सगळं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी काय केलं तर हातात मोबाईल दिला, हात मोकळे होते. त्याच्यात परत एमपीसीचे ठोकळे दिले. ह्या दोघांसाठी पुन्हा नेटपॅक दिले. नेटपॅक आले म्हणून पुन्हा रील्स दिल्या, कारण पाय मोकळे होते ना. आता हात बी नाचायला लागले, पाय बी नाचायला लागले.
फुटबॉल खेळायसाठी क्रिकेट खेळायसाठी टाइम कुठं आहे? रील्सवर ज्ञान ह्यापलायसाठी टाइम आहे ना आता आपल्याकडे. असं मध्ये मध्ये आपण बी ज्ञान ह्यापला म्हणजे कसं शिक्षक वाटते त्याच्या है ना, म्हणजे रील व्हायरल होते ते. फुटबॉलर भरपूर झाले असते, क्रिकेटर हॉकी स्टार खूप झाले असते, पैसे नाहीत. आणि पैसे कमवायसाठी काय करावं लागतंय? काय सर? माझी फीस द्यावी लागते कुत्रे, माझी फीस दे. सर ते झी5चं सबस्क्रिप्शन घेतलं ना फिफा वर्ल्ड कप बघायला, त्याच्यात गेले पैसे. मग आज रात्री 2 वाजता बसायचं का मग?